मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय। या सगळ्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सगळ्या परिसराचा पाहणी दौरा केला। पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या मदतीवर आता बोट ठेवत अनेक सवाल उपस्थित केले। त्यानंतर भाजपकडूनही त्यांना मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळाची आठवण करून देत जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। त्यामुळे मदतीच्या मुद्द्यावरून सध्या राजकारण चांगलंच तापताना दिसतंय। सविस्तर पाहूयात। शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याची उद्धव ठाकरेंची मागणी। सरकारने केलेल्या मदतीवर उद्धव ठाकरेंचा आक्षेप। भाजपचाही उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार। मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजाचं प्रचंड नुकसान झाले। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं पीकच नाही तर शेतातली माती देखील वाहून गेली। तसंच काही जनावरही पुरामुळे दगावलेत। अशी एकंदरीत परिस्थिती मराठवाड्यासह इतर भागात आहे। त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांनी या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरे केलेत। यासोबतच उद्धव ठाकरे यांनीही 25 तारखेला या सगळ्या परिसराचा आढावा घेतला। त्यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची आणि मदतीसाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली। सोबतच सरकारने शेतकऱ्यांना केलेल्या मदतीवरही ठाकरेंनी आक्षेप घेतलाय। शेतकरी धाय मोकलून रडत होते आणि एकूण सगळे चित्र पाहिल्यानंतर साहजिकच आहे, शेतकऱ्यांनी मी गेल्यानंतर आपुलकीने माझ्याशी बोलले, हक्काने माझ्याशी बोलले आणि तुम्ही जशी आमची कर्जमाफी केली तशी आता कर्जमाफी या सरकारला करायला भाग पडा, हे ते आवर्जून आणि असे आक्रोश करून सांगत होते। आता हीच खरी वेळ आहे की या शेतकऱ्याला या कर्जाच्या डोंगरातून आणि या संकटातून बाहेर काढायला पाहिजे। जी काही मदत जाहीर केली या सरकारने ती खूपच तुटपुंजी आहे। पंजाबमध्ये मी ऐकलं की तिथे हेक्टरी 50,000 रुपये हे शेतकऱ्याला त्यांनी कालबद्ध कार्यक्रम ठरवून जाहीर केलेले आहेत, याला म्हणतात सरकार। तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक आहे ना, पंजाबमध्ये 1600 आणि हिमाचलला 1500 कोटीची मदत पंतप्रधानांनी केली, अजूनही आपल्याकडे केलेली नाहीये। कालच मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले आणि महाराष्ट्राच्या परिस्थितीबद्दल चर्चा केली। आता चर्चा म्हणजे नेमकं काय केलं दिसतंय समोर, चर्चा काय करताय? आणि मग दयावान पंतप्रधानांनी सांगितलं की तुम्ही तुमचा प्रस्ताव पाठवा। कसला प्रस्ताव? विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानी करता मंजूर करण्यात आलेल्या निधीची यादी आहे आणि ती साधारणतः अवेळी पाऊस पासून ढगाळ वातावरण, सततचा पाऊस, सततधार ज्याला म्हणतो, अतिवृष्टीमध्ये आहे, चक्रीवादळ आहे, हे साधारणतः मार्च 23 पासून गेल्या काही वर्षातली आहे। ती 14,000 कोटी 13,000 काय 800 काहीतरी कोटी, म्हणजे साधारणतः 14,000 कोटीची जाहीर झालेली रक्कम अजून त्याच्या हातात मिळालेली नाहीये। आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की या शेतकऱ्याला सरसकट कर्ज मुक्त केलं पाहिजे। पत्रकार परिषदेदरम्यान उद्धव ठाकरेंनी राज्यासह केंद्रातील भाजप सरकारवरही जोरदार हल्लाबोल केलाय। राज्यातील आणि केंद्रातील सरकारला प्रशासन चालवता येत नाही असा वार केल्यानंतर भाजपकडूनही ठाकरेंवर जोरदार पलटवार करण्यात आलाय। उद्धवजी ठाकरे साहेब पत्रकार परिषद घेणं, लाईव्ह करणं, या पलीकडे शेतकऱ्यांच्या प्रति त्यांना कुठलीही कणव नाही। त्यांना शेतीतलं काही समजत नाही, तेही मान्य करतात, मला काही समजत नाही, म्हणजे आपला विषय संपून टाकतात। त्या ठिकाणी दुष्काळ काय असतो, त्या ठिकाणी मदतीची परिमाण काय असतात, कशाला थांगपत्ता नाही। केवळ राणा भीमदेवी थाटात यायचं, 2-4 शिव्या घालायच्या, मोठमोठ्या त्या ठिकाणी घोषणा करायच्या, मागण्या करायच्या, या पलीकडे उद्धव ठाकरे काही करू शकत नाहीत। आतापर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीची मोठी हानी झाली आहे। अख्ख्या जगाचा पोशिंदा सध्या अडचणीत आहे। मंत्र्यांनी आणि विरोधकांनी नुकसानग्रस्त भागाचे दौरे तर केले, मात्र संकट हे अजूनही संपलेलं नाही। त्यात सरकारने केलेली मदत आणि त्यावर विरोधकांकडून होत असलेली टीका यामुळे राजकारण चांगलंच पेटलंय। मात्र अशा परिस्थितीत सत्ताधारी असो की विरोधक, सर्वांनी राजकारण बाजूला ठेवत शेतकऱ्यांच्या मागे उभं राहणं जास्त गरजेचं आहे।
उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.